नमस्कार. राजकारण हे आजकालच्या काळात सर्वव्यापी होऊ पाहत आहे. नव्हे ते झालेलंच आहे. अनेक तरुण असे असतात, की सुरुवातीच्या काळात उत्साहानं समाजकारण करतात, समाजाभिमुख काम करतात. पण त्यांच्यानंतर असं लक्षात येतं, की राजकारण्यांना जी किंमत आहे, ती समाजकारण करणाऱ्याला मिळतेच असं नाही. आणि मग आपोआप त्यांची पावलं राजकारणाकडे वळायला लागतात. अशीच एक व्यक्ती, की ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात समाजकारणातून केली. अनेक सामाजिक उपक्रम राबवले, लोकांची कामं केली आणि मग पुढे लोक आग्रहास्तव ते ग्रामपंचायतीच्या राजकारणात पडले. पण ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना जवळ-जवळ ते 3 वेळा सदस्य होते. त्या काळात देखील त्यांनी अनेक पाणी प्रश्न असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, काही भांडण-तंट्याचे काही प्रश्न असतील, गावातल्या रहदारीचे प्रश्न असतील, पार्किंगचे प्रश्न असतील, असे विजेचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. आणि हे सगळं करत असताना राजकारणावर अर्थकारण हे प्रभावी जाणवायला लागलं आणि मग त्यामुळं कदाचित त्यांना काही प्रसंगी अपयश पण आलं. पण ते हरले नाहीत. ते काम मात्र करत राहिले. उलट त्यांनी मग राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त जोर लावला. अशी व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब रामचंद्र राऊत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या समाजाविषयी, राजकारणाविषयी काय दृष्टिकोन आहे आणि लोकांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळाला, हे देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज आपल्याबरोबर बाळासाहेब आहेत. बाळासाहेब नमस्कार. नमस्ते, नमस्ते. तुमच्या कामाविषयी मी बरंच बोललो आणि सामाजिक काम आहे तुमचं. पाणी प्रश्नावर काम केलं तुम्ही, कचऱ्यावर काम केलं. गुलेवाडीसारख्या गावामध्ये, की जे छोटं गाव होतं आणि आता हे तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आणि मोठं अर्थकारण असलेलं गाव, असं ते झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्ही बालपणापासून ह्या गावात राहिलात. तुमचा जन्म इथं झाला, शाळा इथं झाली, वाढलात तुम्ही इथे. तर एक साहजिकच एक शंका, की जी सगळे पत्रकार मुलाखतकारांना विचारत असतात. तर तो प्रश्न असा आहे, की तुम्हाला समाजकारणाची आवड कधी आणि केव्हापासून निर्माण झाली? सर, समाजकारणाची आवड जी आहे, ती माझे वडील रामचंद्र भीमाजी राऊत हे पूर्वी एका विडी कारकून म्हणून काम करत होते आणि ते काम करत असताना त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आला आणि त्या संपर्कातून ते काही दिवसानंतर अ, त्या विडी कारखान्यामध्ये पोथी वाचणे आणि ती पोथी सर्व लोकांना आवडायची आणि मी पण त्यावेळेस आईबरोबर आईसुद्धा विड्या बांधायची आणि त्या हां. मी आईबरोबर असायचं, ते ऐकायचं. नाही, त्यातून मला मला वाटतं त्यावेळेला घोलेवाडी संपूर्ण गावाचं अर्थकारणच विडी कारखान्यावरून अवलंबून होतं. 4-5 कारखाने होते गावात. नक्की सर, नक्की. हां, गुलेवाडीला त्यावेळेस कारखानासुद्धा त्यावेळेस नव्हताच आणि विडीच हे एकमेव साधन हं. पैशाचं होतं. त्याच्यावर चालत होतं आणि आपला जो हा भाग आहे, हा नगर जिल्ह्यातला हा भाग असल्या पर्जन्यछायेचा भाग आहे आणि हो, त्यामुळं कायमच आपल्या 5वीला दुष्काळ पुजलेला असायचा. हो. त्यामुळं विडीच हे एकमेव साधन होतं अर्थकारणासाठी सर. आणि त्यातूनच मी प्राथमिक शाळा जीवन शिक्षण मंदिर गुलेवाडी इथे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी सह्याद्री हायस्कूल त्यावेळेस या इथं हायस्कूल नसल्यामुळं मी संगमनेरला सह्याद्री हायस्कूलला इथे गेलो. तिथे माझे अनेक मित्र भेटले मला वेगवेगळे. दीपक पावशे असतील आणि त्यावेळेस पतित पावन एक संघटना होती हं, आणि त्या हं, हं. संघटनेत मी सर काम केलं. हायस्कूलपासून? हो, हायस्कूलपासून सर. हां, हां. आणि त्या पतित पावनपासून शिकल्यामुळं मी त्या गुलेवाडीमध्ये पुन्हा काही माझे जे मित्र होते त्यांच्यासाठी मी दांडपट्टा, नॉनचाकू, हां, काठी काठी चालवणं, जुडो, कराटे असे विषय मी इथं मुलांना शिकवले. हां, 50 एक मुलं इथं माझ्या शाखेत हां, हे होते. गुलेवाडीचा जो आत्ता ग्रामपंचायतचं कार्यालय आहे त्याच्या हां, पाठीमागे जो ओढा होता, हां, हां, त्या ओढ्याच्या पाठीमागे वाळू होती आणि त्या वाळूत मी ते 50 एक मुलांना इथं शिकवायचं सर. हां, आणि त्यातून निश्चितच एक व्यायामही व्हायचा आणि मुलांना एक नवीन नॉन चाकू त्यावेळेस फार प्रचलित नव्हता. हां, ते नॉन चाकू, काठी चालवणं, हां, जुडो कराटे मी त्यांना शिकवायचा खूप प्रयत्न केला. ते एक माझ्यातून काहीतरी इतर आपल्या ग्रामीण मुलांना मिळावं म्हणून मी ते केलं सर. हां. बाळासाहेब, याच्यावरून असं लक्षात येतंय, की एक विशिष्ट वय असतं. समजा हायस्कूलला जायचं जे वय आहे, ते साधारण 16 वर्षाच्या आतलं 12, 15, 16 हे वय असतं साधारणपणे. या वयामध्ये धाडस, शौर्य, काही पराक्रम करावे असं साहजिकच कुमारवयाच्या मुलांच्या डोक्यात हा विषय येतो. आणि आता तुम्ही ज्या पक्षाचं काम करत आहात,
आता तुम्ही ज्या पक्षाचं काम करत आहात त्या पक्षाची विचारधारा पाहता मला शंका आली होती की तुम्ही पतित पावनमध्ये कसं काय त्यावेळेस गेलात. तर हे खेळाच्या आकर्षणामुळं ते घडलं. पण मला वाटतं त्याची वैचारिक जी बांधणी आहे, मांडणी आहे पतित पावनची, ती ती रुचण्यापेक्षा तुम्हाला खेळाचं जास्त रुचलं. नक्कीच सर. मग हां, बोला हो. काय आलं सर, त्यावेळेस जे देशमुख हे आमचे खरं म्हणजे प्रेरणास्त्रोत होतं हां. आणि ते त्या संघटनेत हां. काम करत होते आणि त्याच्यामुळं त्यांचं प्रांताध्यक्ष पण हो, होते ते. होतेच. आणि त्यांचं सांगणं, बोलणं, वागणं, त्यांचं शिवाजी महाराजांविषयी सांगणं, ते ऐकल्यानंतर एक माणूस प्रेरित होऊन जातो. हां. स्फूर्तीनं काम करतो आणि त्यांच्या याच्यामुळंच मी त्या याच्यामध्ये आलो होतो सर. नाही, नाही. मग एच.झेड. देशमुखांची प्रेरणा तुम्हाला मिळाली. त्याच्यामुळे पतित पावनमध्ये आलात. त्याच्यातून खेळाचं प्रशिक्षण तुम्ही तुमच्या समवयस्क मुलांना दिलं. ही समवयस्क मुलं एकत्र करून काही उपक्रम केलेत आपण? नक्कीच सर. अनेक ठिकाणी म्हणजे नॉन चॉकोचं काही त्यावेळेस स्पर्धा नव्हत्या. परंतु इतर जे खेळ होते तिथं व्हॉलीबॉलसुद्धा आम्ही खेळत होतो. आणि हो. व्हॉलीबॉलच्या टुर्नामेंटला सुद्धा आम्ही गुलेवाडीतील आता जे हयात नाही आहे, साहेबराव सुखदेव राऊत असतील, कवसराम. बाळासाहेब कुडेकर असतील, भाऊसाहेब महादू राऊत असतील, त्याचबरोबर लहानू म्हातारबा राऊत असेल, आमचे बंधू पांडुरंग रामचंद्र राऊत असेल, त्याच्यानंतर नेट जे काढायचे ते आपले मुख्याध्यापक आता रिटायर झालेले कैलास वरपे असतील, हे व्हॉलीबॉल खेळायसाठी आम्ही अनेक दूर जायचं. हां. साधारणतः शिंदे पळशी असेल, ठाणगाव पाडळे बाळासाहेब, असेल. मला आठवतंय राज्य पातळीवर पण खेळलेली आहे आपली टीम. नक्की सर. हां, राज्य हां. पातळीवर सुद्धा इकडं इस्लामपूरला तर त्यावेळेस व्हॉलीबॉलसाठी आम्ही अनेक लोकांना घेऊन गेलो होतो. तिथं आम्ही व्हॉलीबॉल सुद्धा खेळलेलो आहे. बरं, हे हे झालं क्रीडाविषयी किंवा व्हॉलीबॉल विषयी. याच्यातून सामाजिक उपक्रम अजून काय सुरुवात केली त्या काळात? सर, समाजासाठी ज्या वेळेस मला वाटलं त्यावेळेस मी आता ही गोष्ट अजून अनेक लोकांना, गुलेवाडीतल्या लोकांना माहीत नाही. या कारखान्यावर दरम्यानच्या काळात होडगर साहेब होते. त्यांच्याकडून मी या गावात पाईपलाईन नव्हती. गुलेवाडी गावात पाईपलाईन नव्हती, नळ योजना नव्हती. आणि मग त्यावेळेस काही ठिकाणी आता जो इंजिनिअरिंग कॉलेजचा पाठीमागचा भाग आहे, तिथं रंगनाथ पानसरे म्हणून जे आहे, म्हणजे सीताराम रंगनाथ, आता त्यांचा एक मुलगा आहे, तो शिक्षक आहे. त्यांच्या घरापाशी मी एक नळ काढून दिला होता त्यांना पिण्यासाठी, त्या लोकांना तिथल्या भागातल्या. त्याच्यानंतर एक बगळ्यातला जो भाग आहे, त्या बगळ्यातल्या भागामध्ये पेपर मिल झाली होती नुकतीच. त्या पेपर मिलच्या पाठीमागे त्यांना एक नळ कनेक्शन दिलं होतं, का जेणेकरून त्या बगळ्यातल्या लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल. आणि त्याच्यानंतर आता जे कारखाना साईडला जे गेट आहे, त्या गेटच्या बाजूला जी कॉलनी आहे, आता आपण त्याला म्हसोबा नगर म्हणतो. त्या म्हसोबा नगरच्या बाजूला आपण एक कारखान्याच्या माध्यमातून तिथे एक नळ कनेक्शन दिलं होतं. त्या भागातील लोकांना ते पाणी भरण्यात यावं, ते भरीत होते. म्हणजे असे सामाजिक उपक्रम मी त्यावेळेस केले. आणि सर, रक्तदान सुद्धा मी अनेक गरजूंना केलेलं आहे. माझा काही रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे. अनेक लोकांना ज्या वेळेस रक्त लागत असेल त्यावेळेस रक्त पण मी दिलेलं आहे सर. नाही, म्हसोबा नगर झालं किंवा तुम्ही बगळ्याचा. गवळ्याचा जो उल्लेख केला, बघायचं. तो बगळ्याचा. तो म्हणजे काय आहे नेमकं, ते गुलेवाडीचा काय विभाग आहे तो असा? हो, तो गुलेवाडीत मोडतो. तिथं कोणत्याही प्रकारची पाईपलाईन नव्हती, नळ नव्हता, काहीच नव्हतं. म्हणजे गुलेवाडीतच नळ होतं, त्यामुळे त्या भागाला पाण्याचा तिथे खूप गंभीर. वसाहत आहे? हो. तिथं पानसरे वस्ती आहे, तिथं खूप पानसरे आहे आणि काही मालदाडचा भाग आहे. तिथं त्या भागात पाणीच नव्हतं. आणि मग त्या भागात मला मी प्रथमतः ती नळ देण्याचा प्रयत्न केला माझ्या माध्यमातून. पण नंतर मग हे काम आपलं व्यापक व्हावं, याला राजकारणाची जोड असावी, असं काहीसं वाटल्यावरून तुम्ही ग्रामपंचायतीत आलात? हो सर, नक्कीच. आपण बघितलं की ज्या वेळेस आपण समाजकारण करतो त्यावेळेस आपण पाहतो सर, की राजकारणाला ती जोड असतेच. बऱ्याच वेळा आपण पाहतो राजाश्रय असणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीला. पूर्वीच्या काळी सुद्धा ऋषीमुनींना राजाश्रय हवा असायचं, तसंच आपल्याला कुठेतरी राजाश्रय. मग त्यावेळेस माझे प्रेरणा स्रोत तीर्थस्वरूप आपले सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क आला आणि त्याच्या माध्यमातून मला अनेक वेळा काम करण्याची संधी, त्यांनी सुद्धा मला अनेक वेळा बोलवलं, अनेक वेळा आमच्या चर्चा आल्या आणि त्यातून मला एक वेगळी स्फूर्ती निर्माण झाली. असं आहे सर. मग तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक लढवली होती? हो. ती निवडणूक झाली ती का बिनविरोध होतं काही? नाही सर, ज्या वेळेस मी निवडणुकीला उभं राहतो त्यावेळेस निश्चितच निवडणूक होते सर.
काय आहे सामाजिक काम करणाऱ्यांचं हाच फार मोठा प्रॉब्लेम आहे. जनतेला असं वाटतं, की जो सामाजिक काम करतो, तो राजकारणात सक्षमपणे टिकाव धरू शकणार नाही असं लोकांना वाटत असतं आणि मग विरोध होणं किंवा तू अगोदरचं जे आहे तेच चालू ठेव, हे काम चांगलं आहे तुझं, राजकारणात काही खरं नाही असं म्हणतात. पण बाळासाहेबांनी जे भूमिका मांडली, की राजाश्रय हवा असतो, तर कामाला जास्त जोर येतो आणि ते खरं आहे. मग ही निवडणूक तुम्ही किती वेळा लढवली अशी? मी ग्रामपंचायतमध्ये सर दोन दोन पंचवार्षिक ग्रामपंचायत मी निवडणूक हं, लढवली हं. आणि त्यावेळेस मी चांगल्या मतानं निवडून आलो. वार्ड नंबर 1 आमचा इकडचा हनुमान वार्ड होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बदलला. असे दोनदा मी 2 पंचवार्षिक गुलेवाडी ग्रामपंचायतमधून एक चांगल्या मतानं निवडून आलेलो आहे सर. म्हणजे जवळ-जवळ 10 वर्षाचा कार्यकाळ तुमचा राहिला. पण हो, हो. घुलेवाडी बाळासाहेब घुलेवाडी हे गाव असं आहे, की ज्याला वेस नाही असं म्हणता येईल आणि कारखाना, शैक्षणिक संस्था, एम-आय-डी-सी, उद्योग व्यवसाय त्याच्यामुळं तालुक्यातून किंवा राज्यभरातून अनेक लोक इथं वसाहत करतात आणि त्याच्यामुळं लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. लोकसंख्या वाढली, की प्रश्न वाढतात. प्रश्नाचं स्वरूप जास्त उग्र होत जातं. मग अशा वेळेला जे मूलभूत प्रश्न आहे, पाण्याचा असेल, तुमच्या कचऱ्याचा असेल, तुमच्या रस्त्यांचा असेल, तुमचा वैद्यकीय प्रश्न असेल, तुमचे शिक्षणाचे प्रश्न असतील. या 10 वर्षाच्या काळामध्ये हे प्रश्न कसे सोडवायचा प्रयत्न केला? सर तुम्ही म्हणते त्याप्रमाणे नक्कीच आहे, की मूलभूत ज्या गरजा आहे आणि इथं कारखाना आल्यामुळं खूप रहदारी वाढली, लोकांची जाणं-येणं वाढलं. इंजिनिअरिंग कॉलेज झालं, पॉलिटेक्निक कॉलेज झालं, ITI झालं. त्यामुळं अनेक लोकं म्हणजे गुलेवाडी तसं भारत देशातलं एक मॉडेल आहे. हं. विविधतेनं विविध जाती धर्माचं एक गुलेवाडी गाव खरं आहे. आहे, खरं आहे. आणि त्यामुळं सर खूप लोकांचा ओढा इथं आल्यामुळं घरं बांधणं झालं आणि त्यामुळं साहजिकच ग्रामपंचायत तो लोड आला. पण आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर आम्ही एक 23 कोटीची पाईपलाईन केली. हां, हां. ती संगमनेर वरून पाईपलाईन आणून या ठिकाणी एक तळं जे आता मथुराई भाऊसाहेब थोरात विद्यालय त्याच्या पाठीमागे ते तळ्यात पाणी सोडायचं. अजून एक दुसरा एक सुद्धा प्रयोग केला होता. त्याच काळात आम्ही खांडगावला हं. एक तलाव घेतला होता. खांडगाव ग्रामपंचायत माध्यमातून एक तलाव घेतला आणि त्या तलावात नदीचं पाणी सोडायचं हं. आणि ते उताराच्या दिशेनं कोणत्याही प्रकारची लाईट बिल न मोटारची गरज पडणार नाही अशा ग्रॅव्हिटीनं पद्धतीने हो, आणायचं डायरेक्ट. ग्रॅव्हिटीने ते येणार आणि ते पाणी आपल्याला परंतु तो प्रयोग आमचा खांडगावच्या तलावाचा सक्सेस झाला नाही. परंतु ही जी पाईपलाईन आहे त्यावेळेस आम्ही खूप काम केलं. नळ योजना गावागावात म्हणजे पूर्ण गावभर ती नळ योजना आम्ही ती 23 कोटीच्या पाईपलाईन केली. त्यातून ते एक अतिशय चांगलं काम त्यावेळेस मला करण्याचं भाग्य मिळालं सर ते. हं. खरं म्हणजे नाही, नाही. घोलेवाडीची परिस्थिती पाण्याची अशी होती, की 10-10 दिवस पाणी येत नसायचं. महिन्यातून 2 वेळेला पाणी यायचं. अशी अवस्था होती. अनेक नागरिक त्याबाबत तक्रारी करत असायचे. पण बाळासाहेबांसारखं नेतृत्व लाभलं, सरपंचाची साथ लाभली, ग्रामपंचायत सदस्यांची साथ मिळाली असेल आणि त्यातून आज कमीत कमी 1-2 दिवसाआड किंवा दिवसाआड पाणी मात्र घोलेवाडीला निश्चितपणे येतंय आणि त्याचा परिणाम असा झाला, की पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळं लोकं खूप राहायला यायला लागले. जागेचे भाव वाढ जागेचे भाव त्याच्यामुळं घुलेवाडीमध्ये वाढल्याची परिस्थिती आहे. ग्रामपंचायती सदस्य म्हणून काम करत असताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही, की या ग्रामपंचायतीचं नेतृत्व आपण करावं, सरपंच पद भूषवावं? सर संधी 2 वेळेस संधी राहून गेली. त्यावेळेस एक एस-टी कॅटेगरीसाठी सरपंचपद होतं हां. आणि दुसऱ्या पंचवार्षिकला ओबीसी महिला सरपंचपद आरक्षित होतं. हं. त्यामुळं सदस्य जरी 2 वेळेस होतो त्यावेळेस सरपंचपदी काही त्या आरक्षणामुळं संधी मिळाली नाही सर. परंतु अ, एका दुसऱ्या शेवटच्या पंचवार्षिकला 2017 मध्ये एक नागरिकांमधून पूर्ण गुलेवाडी गावातून एक लोकनियुक्त सरपंच ठरलं होतं निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीला मी उभं राहिलो. हं. परंतु सर म्हणजे त्यावेळेस या गुलेवाडी गावातील अनेक उमेदवार उभे राहिले आणि शेवट कुणाला सरपंच करायचं असं त्यावेळेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांना प्रश्न पडला. 7 तारखेला मतदान होतं आणि 4 तारखेला सकाळी मला म्हणे, "तू उमेदवार." आणि सर आता 4-5 ला संध्याकाळी बंद, प्रचार बंद. 1-2 दिवसात मला काही
पूर्ण काय गुलेवाडी खूप प्रचार मोठं. करणार, हो, कोणाला सांगणार? हो, कसं करणार या सगळा प्रश्न पडला. तरी पण मला साधारणतः एक 300 मताचा 320 मताचा फरक पडला 2-3 दिवसातच. आणि त्याच्या समोरच सोपान रामचंद्र ते आमचे बंधू होते, तेच उभे असल्यामुळं आणि त्यांचा प्रचार 1 महिन्यापासून चालू होता. त्याच्यामुळे लोकांनी त्यांना निवडून दिलं. सरपंच पद घरातच राहिलं आणि राऊतांकडेच राहिलं, तर ते काही तसं दुःखाचं काही कारण नाही ते. पण मग ती हार कुठेतरी थोडीशी मनाला लागून जाते आणि मग माणसं काय करतात, की नको बाबा त्या भानगडीत पडायला, म्हणून कामावर दुर्लक्ष करतात. पण तुमच्या बाबतीत असं काही झालेलं नाहीये. तुम्ही सरपंच नव्हतात तेव्हाही हायस्कूल तुमचं चालू होतं. तर ही मथुराबाई थोरात कन्या विद्यालय असंच नाव आहे ना? हो, हो. हे हायस्कूल या गावात सुरू करावं. खरं म्हणजे इथे एक शाळा होतीच. दुसरी ही शाळा सुरू करावी, ही संकल्पना कशी काय आली डोक्यामध्ये? सर, मी ज्या वेळेस बाहेर फिरलो आणि या गावातील मुली ज्या आहे त्या बाहेर जायला किंवा दुसरीकडे जायला, दुसऱ्या हायस्कूलमध्ये जायला गाव सोडून तयार नव्हते. आणि मग माझ्या मनात एक असं आलं की या ठिकाणी एक कन्या विद्यालय जर स्थापन केलं आणि त्यातून मुलींचं एक सेपरेट, मुलींसाठी एक वेगळं हायस्कूल असल्यामुळं त्या मुली शिकतील, 12वी जातील, पुढं कॉलेजही आपल्याला काढता येईल, म्हणून मी ती कन्या विद्यालयाची स्थापना केली सर. आणि ते स्थापना केल्यानंतर त्याला पहिल्यांदा कोणत्याही प्रकारची मान्यता नव्हती सर. आणि ती मान्यता मिळवण्यासाठी मी औरंगाबाद हायकोर्टमध्ये गेलो आणि तिथं ॲडव्होकेट शहाजी शिंदे म्हणून त्यावेळेस मी वकील दिले होते, हायकोर्ट वकील. आणि त्यांनी तिथं आम्हाला यश मिळवून दिलं आणि या शाळेला मान्यता मिळाली. आणि परंतु हे करत असताना आपल्याला सर कन्या विद्यालय म्हणूनच हे सगळं करायचं होतं. परंतु हायकोर्टानं सहशिक्षणाची परवानगी दिली. त्यामुळे मग मुलं आणि मुलं आम्ही ते नंतर सुरुवात झाली. हायकोर्टात जाणं तुमच्या फायद्याचं झालं. नाही, नक्कीच याच्या सर. पाठीमागे प्रेरणा काय होती, की मुलींचीच शाळा चालू करावी? मुलींना एक वेगळं आपण पाहतो सर, की मुलींना आपण सगळ्या आता टी व्ही पाहतो, मीडियावर पाहतो, की मुलींना त्रास होतो. अजूनही जरी आपण अनेक वर्ष आपल्यात बदल झालाय, परंतु अजून स्त्रीक पाहण्याचा, मुलींक पाहण्याचा समाजाचा अजून दृष्टिकोन अजून तरी बदललेला नाही. एवढा पाहिजे तेवढा बदललेला आणि नाही. आता या घटना बघतोच आहे आपण, देश पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या अनेक. तुमचं सामाजिक काम काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं त्याही काळात. मध्यंतरी कोरोना येऊन गेला. सर, अगदी मुद्द्याचा विषय काढला सर तुम्ही. अ, कोरोनाचं प्रेरणास्थान आहे माझं कोल्हापूरचं पूरग्रस्त. हा. आणि मी अ, पुणे युनिव्हर्सिटीतर्फे मी कोल्हापूरला पूरग्रस्तच्यासाठी NSSच्या माध्यमातून 8 दिवस गेलो. हा. आणि मी त्या ठिकाणी सर अतिशय बिकट परिस्थिती पाहिली. पूर ओसरून गेला होता बराचसा. परंतु त्या ठिकाणी त्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही 500 मुलं गेलो होतो. हा. आणि त्या 500 मुलांमध्ये आम्ही ती 8 दिवस मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका आहे. शिरोळ तालुक्यात आकिवाट म्हणून गाव आहे. त्या आकिवाट गावामध्ये आम्ही साधारणतः 200 मुलं त्या ठिकाणी NSSच्या माध्यमातून त्या आकिवाट गावात काम केलं. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली होती. त्या घरात काही लोकांना रस्ता राहिला नव्हता. त्या विटा काढून देणं, कचरा काढणं, सिमेंटच्या गोण्या खराब झालेल्या होत्या, खताच्या गोण्या काही ठिकाणी संपून गेल्या होत्या. त्या ठिकाणी अनेक लोकांना आम्ही रस्त्यासाठी, गाळ काढण्यासाठी, शाळेमध्ये सुद्धा तिथं सर आम्ही खिद्रापूरला गेलो होतो. खिद्रापूर हे प्रसिद्ध एक महादेवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात सुद्धा नदीपात्रापासून, जी कृष्णा नदी तिच्या तळापासून 70 फुटापर्यंत पाणी वाढलं होतं. आणि त्या मंदिरात पाणी सुद्धा होतं. त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये पूर्ण गाळ साचले होतो, आम्ही काढला. साप सुद्धा त्या गाळामध्ये होते. आमच्या मुलांनी साप सुद्धा बाजूला काढून ती शाळा साफ केली. आकिवाट असेल, धनवाड असेल, बस्तवाड असेल, खिद्रापूर असेल, राजापूर असेल, अशा तिथं त्या 7-8-10 गावामध्ये 8 दिवस आम्ही NSSच्या माध्यमातून काम केलं. आणि त्या ठिकाणी अनेक NGO आले होते, परंतु ते फक्त बिस्किट वाटणं, धान्य वाटणं एवढंच काम करत फील्डवर नव्हतं. हां, परंतु खाली पायाचं काम कुणी करत नव्हतं. आमच्या मुलांनी खूप काम केलं आणि त्या ठिकाणी ते अक्षरशः त्या गावातली लोकं रडायची. मी स्वतः फिरल्यामुळं ते ऊस सुद्धा आहे ना, ऊस वाळून गेले होते. पूर्ण म्हणजे असे सडले वाळून, असतील हो, पूर्ण म्हणजे ऊसाच्या वर 10-10 फूट पाणी होतं सर त्यावेळेस. अतिशय गुरं-ढोरं वाहून गेले होते. म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. आणि त्या लोकांना मदत केल्यामुळं एक वेगळी ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि कोरोना सुद्धा, तुम्ही जे कोरोनाचा काढला, मग
ती स्फूर्तिस्थान माझ्यामध्ये आलं. आणि कोरोनाच्या काळात सुद्धा सर मी ज्या वेळेस कोरोना आला, पहिल्या लाटेमध्ये थोडंसं कमी जाणवलं, पण दुसऱ्या लाटेमध्ये ते कोरोनाचं खूप जास्त. जाणवलं. तर त्यावेळेस मला एक एन एस एसच्या माध्यमातूनच काम केलं, एक एन एस एसचा स्वयंसेवक म्हणून त्यावेळेस काम केलं. आणि एक पंप, स्प्रे पंप होता, त्या स्प्रे पंपमध्ये औषध टाकायचं. मी पण थोडा तोंडाला मास्क लावून इथं 101 अंत्यविधी झाल्या गुलेवाडीमध्ये, त्या 101 अंत्यविधीला मी सॅनिटाईज केलं. अजून काही कोलेवाडीला केलं, गुंजवाडीला केलं, अशा अनेक ठिकाणी 2-3 लग्नांना सुद्धा मी सॅनिटाईज केलंय. काही लोक मग नंतर नंतर मला म्हणायचे का आमच्या लग्नाला येतं का सॅनिटाईज करायला. म्हणजे असं सुद्धा झालं, माझं नाव म्हणजे त्या काळात मला वाटतं बाळासाहेब तुम्ही वकिलाची पदवी घेतलेली होती आणि एक वकील सॅनिटायझरचा पंप पाठीला लावून स्मशानाच्या गेटवर उभा राहून सगळ्या लोकांना सॅनिटाईज करतोय, ही कल्पना म्हणजे फार अवघड आणि अशक्य अशी गोष्ट आहे. तेच कोल्हापूरचं उदाहरण घ्या. बाळासाहेब सांगतानाच फार गहिवरत होते. त्यावेळेची ती परिस्थिती किती विदारक असेल हे सगळं का घडतं? तर त्याला एक अंतःकरणातून माणुसकीचा झरा असावा लागतो. तो बाळासाहेबांच्या अंतःकरणात निश्चित आहे आणि म्हणून अजूनही त्यांचं सामाजिक काम चालू आहे. हे शिकत असताना खूप वर्षानंतर म्हणजे सगळं शिक्षण संपल्यानंतर कधीतरी अचानक त्यांच्या डोक्यात आलं की वकील व्हावं. का म्हणजे? सर त्याचं एक वेगळं कारण आहे की सर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं नव्हतं. मी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून एक 10 वर्ष काम केलं. आणि त्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस सुद्धा मी सामाजिक बांधिलकी म्हणून सर मी ही जे मिलिटरी भरती होती बऱ्याच ठिकाणी, नगरला, पुण्याला, मी माझे काही नातेवाईक त्या भरतीला गेले होते, त्यावेळेस मी बॅग घेऊन गेलो होतो त्यांच्याबरोबर सहज. आणि त्या बॅगेत माझे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे शिक्के होते. आणि त्या लोकांना तिथं अटेस्टेड करण्यासाठी सुद्धा मी तिथं मदत केली. आणि मी बऱ्याच वेळा पाहिलं सर, विशेष कार्यकारी अधिकारी जे लोक शिक्के देत होते, मी अनेक ठिकाणी पाहिलं, ते पैसे घ्यायचे, परंतु आपण कोणत्याही माणसाकडून एक नवा पैसा सुद्धा कधीच घेतलेला नाही. एक सामाजिक काम म्हणून ते काम केलं. आणि त्याच्यानंतर सर 10 वर्ष विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर मला पुढं परत 3ऱ्या पंचवार्षिकला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक पत्र आलं, परंतु त्यात माझं शिक्षण त्यावेळेस सर 12वीच होतं. आणि ते 12वी नापास होतं माझं शिक्षण. आणि 12वी नापास असल्यामुळे मला सर ते म्हणे 12वी नापास असल्यामुळे तुम्हाला, मग मी सहज असे गप्पा मारता मारता सेकंडरीचे आमचे चौथे सर प्रिन्सिपल होते तिथं, तर त्यांना मी सांगितलं असेल, मला सर माझी 12वी पास नाही, सायन्स 12वी राहिलेली आहे. ते म्हणे सोपं आहे का म्हणे, तुम्ही 1 वर्ष एक सेल्फ हेल्प नावाचा ग्रुप आहे, तर त्या कोर्स आहे 1 वर्षाचा, तो सेकंडरी त्यांच्या विद्यालयात चालतो. आणि तो कोर्स जर तुम्ही केला तर तुम्हाला डायरेक्ट FYला बसता येईल म्हणे. FYला तुम्हाला ॲडमिशन. मग तो 1 वर्ष मी कोर्स केला. तिथं बऱ्याच वेळा तिथं सुद्धा मला हसायचे सर. त्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये मी ज्यावेळेस तिथं शिकायला जायचं, ते शाळेत जायचं, तिथं आमच्या विद्यालयात शिकवणारे एक डांगे मॅडम तिथं शिक्षिका होती. ते मला शिकवायला, ते म्हणजे मामा तुम्ही इथं म्हणजे निश्चितच एक वेगळेपण त्यावेळेस होतं. पण मी 1 वर्ष ते कंप्लीट केलं, चांगल्या मार्कानं पास झालो. आणि मग राजापूर येथे मी सर FYBAला ॲडमिशन घेतलं. FYBA ॲडमिशन यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची हो, नाही ना ते? YCM थ्रू मी ते ॲडमिशन घेतलं. आणि 3 वर्ष मी ते सलग कंप्लीट केले सर चांगल्या मार्कानं. त्याच्यानंतर सुद्धा सर मी वाघ KTHM कॉलेज आहे नाशिकचं, नाशिक. त्या ठिकाणी मी MAला ॲडमिशन घेतलं. YCM थ्रूच ॲडमिशन घेतलं. पुस्तकं पण आणलेत वाचायला. परंतु दरम्यानच्या काळात सर एक घटना अशी घडली की एक माझा मित्रच म्हणावा लागेल, नामदेव शिरपे म्हणून एक लॉ कॉलेजमध्ये तो कार्यरत आहे. क्लर्क आहे. आणि तो तो एक दिवस म्हणे, मामा तुम्ही काय करता? म्हटलं काय नाही, मी नाशिकला KTHM कॉलेजला MAला ॲडमिशन घेतलंय. आणि ते म्हणे, मामा तुम्ही एक काम करा म्हणे. मी काय म्हणे, तुम्ही वकील होऊ शकता म्हणे. म्हणलं कसं शक्य आहे? म्हणलं मी आता गेली 1982 पासून मी काहीच वाचलेलं नाही, इंग्रजीचं पुस्तकच हातात नाही घेतलेलं. म्हटलं मला कॉम्प्युटर सुद्धा मला माहीत नाही. तर ते म्हणे, मामा तुम्ही फक्त तिथं नाशिकला जा, मी सगळं फॉर्म बिम भरतो तुमचे, तुम्ही नाशिकला जा, कॉम्प्युटर तुम्हाला जेवढं येईल तेवढं येईल. आणि योगायोगानं मी तिथं गेलो.
कॉम्प्युटर बसलो पण ते वाचता वाचता ते प्रश्न निघून जायचे पुढे. बराच वेळा झालं म्हणलं आता काय काय ऑनलाईन एक्झाम. हो. मग त्या मी काय केलं, जेवढं जेवढं होईल पटापट पटापट ते करता येईल तेवढं केलं मी. आणि मला ते त्यावेळेस 31 मार्क पडले सर. हां. आणि ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेजला त्यावेळेस कट ऑफ 25चा होता. हां. आणि मला मग इथं ॲडमिशन मिळालं. आणि ॲडमिशन मिळाल्यावर सुद्धा सर म्हणजे संकटाची मालिका सुरूच होती. हां. मी 6 महिचे एक फर्स्ट सेमिस्टरला 2 पेपर दिले. हं. तिसऱ्या पेपरला सर तिथं देशमुख सर जे होते, देशमुख सर आता प्रिन्सिपल आहे ते. तर ते आले म्हणे, "राऊतसाहेब बाहेर या" म्हणे. म्हणलं काय झालं सर? तुम्हाला पेपर देता येणार नाही. म्हटलं का हो सर? का? म्हटलं पेपर देता येणार नाही सर, आता सगळं झालंय. ते म्हणे नाही नाही, आम्हाला हायर एज्युकेशन पत्र आलंय का जे YCM जे झालेले मुलं आहे त्यांना YCM त्यांना ऍडमिशन आपल्याला देता येणार नाही. देता येणार नाही. मग मला तर आणखीन हेच झालं, कन्फ्यूज झालं. मी घरी आलो, पेपरचं नाव लिहिलं होतं आणि तसंच घरी आलो सर. मग त्याच्यानंतर मुंबई येथे बुद्धिवंत म्हणून हायकोर्ट वकील आहे, तर त्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी मिळून एक रीट बॉम्बे हायकोर्टात दाखल केली. आणि त्या रीटमध्ये YCM यशवंतराव वाल्यांना चव्हाण सांगा. विद्यापीठात जे मुलांनी हे झालेले आहे, तर त्यांचं ते हे क्लिअर झालं. आणि प्रवेश मला द्यायला. हां सर, मग क्वालिफाय झालं. मग पुन्हा त्यावेळेचे प्रिन्सिपल देशमुख सर यांनी मला फोन केला आणि म्हणे, "राऊसाहेब तुम्ही कॉलेजला फी भरून टाका आणि पुन्हा एकदा." मग त्यानंतर सर मी सेकंड सेमिस्टरला 10 पेपर दिले. हां, 10 अगोदरचे पेपर पण. हो. पहिल्या सेमिस्टरचे 5 आणि दुसऱ्या सेमिस्टरचे 5 असे 10 पेपर दिल्यानंतर सर योगायोग असा की 3 पेपर राहिले माझे, परंतु AT-KT असल्यामुळे मला सेकंड इयरला चान्स मिळाला सर. हं. आणि सेकंड इयरला मी ते 3 पेपर क्लिअर केले. परत म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरचे 5 आणि ते 3 असे 8 पेपर हां. कव्हर केले. परंतु त्याच्या पुढच्या सेमिस्टरमध्ये वडगप्पांचे माझे मेव्हणे जे मिलिटरी होते, ते त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळे एक पेपर देता आला नाही. मग तो सुद्धा पेपर त्याच्या पुढच्या वर्षी पुढच्या. थर्ड इयरला मी क्लिअर केला आणि थर्ड इयरला फर्स्ट क्लासमध्ये मी वकिली पास झालो सर. हं. मग आता गोरगरिबांच्या केसेस? नक्कीच सर. नाही, नाही, मी म्हणजे फी घेऊन की नाही सर, काही कागदासाठी जे थोडेफार पैसे लागतात ते निश्चितच आपण. आणि इतर त्याच्यामुळे सुद्धा सर बऱ्याच वेळा असं होतं की मी फी कमी घेतो, हे लोकांना माहीत झालं आता. हां. आपण समाजकार्य करतोय त्यांना माहीत आहे. हं. आणि मग ते माझ्याकडे बरेचसे लोक येतात, त्या माध्यमातून आपण जिथं लोक 20,000 घेतात तिथं आपण 5-6 हजारात सुद्धा काम करतो सर. हं. मग त्यामुळे माझ्याकडे खूप लोक येतात, त्यांचं ती नाहीतर समाजसेवाच आहे तुमचा सर माझी. पिंड तोच असल्यामुळं पैशापेक्षा समाजसेवा ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे सगळं करत असताना तुम्ही राजकारणात आला होतात आणि राजकारणात माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि मोठं पद मिळालं होतं ते अमृतवाहिनी बँकेचे तुम्ही संचालक होतात. त्या काळातला काय अनुभव? हां सर, अमृतवाहिनी बँकेमध्ये तीर्थरूप भाऊसाहेबांनी मला काम करण्याची संधी दिली आणि त्या ठिकाणी मी 10 वर्ष काम केलं. त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मी खूप काही शिकलो. अनेक गरजूवंतांना, संगमनेर तालुक्यातील अनेक गरजूवंत लोकांना आपण त्या ठिकाणी घर उभारणी असेल, शेतातील काही पीक कर्ज असेल, मोटार गाड्या, हे ते ट्रक, ट्रॅक्टर याच्यासाठी आपण कर्ज वाटप केलं. आणि त्यातूनही बी काही जर थकले असले तर NPAमध्ये गेले असले तर त्यांना थोडीशी काही सूट देऊन त्यांना पुन्हा उभर देण्यासाठी त्यांना कर्ज देऊन अनेक लोकांना आपण सावरलेलं आहे. म्हणजे बँकेच्या माध्यमातून देखील सामाजिक काम करता येतं. त्यासाठी सामाजिक जाणीव आणि भान असणं महत्त्वाचं आहे, हे बाळासाहेबांच्या या कृत्यावरून सिद्ध होत आहे. बाळासाहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. हे सगळं सामाजिक काम करता, तुम्हाला सामाजिक कामाची आवड आहे. परिस्थिती तुमची बरी आहे, म्हणजे घरची शेतीवाडी वगैरे करून हे साहजिकच आहे. तर राजकारणात अजून यापेक्षा पुढची फळी आपण गाठावी, पुढे पाऊल टाकावं, असं वाटतं की नाही? कधी येतं की नाही मनात? सर नक्कीच. जिथं जिथं समाजासाठी काम करण्याची संधी आहे त्या ठिकाणी आपण जर गेलो तर निश्चितच त्या जागेला म्हणा, त्या याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. आता गुलेवाडीच्या बाबतीत काही गोष्टी काही सर सांगायच्या राहिल्या.
आता गुलेवाडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य असताना त्या ठिकाणी एक डे स्टॉकची रूम होती. तर त्या ठिकाणी मी डे स्टॉकच्या रूममध्ये गेलो आणि पाहिलं तिथं म्हणजे गरीब लोकांना वाटण्यासाठी लोखंडी शेगड्या होत्या. त्या 300-400 शेगड्या अनेक वर्षापासून पडलेल्या होत्या. मी त्या काढल्या, बाहेर काढल्या आणि ग्रामसेवकाला सांगितलं, म्हणलं हे कशासाठी? ते म्हणे लोकांच्या द्यायच्या राहून गेल्या. म्हणलं कधीच्या आहे? हे म्हणे 10 वर्षापूर्वीच्या आहे. आणि मग त्या 300 शेगड्या त्या बाहेर काढून त्या मग जे दारिद्र्यरेषेखाली लोक असतात त्यांना वाटल्या. त्याच्यानंतर अजून एक दुसरी घटना अशी आहे की त्या ठिकाणी हे जे स्ट्रीट लाईट आहे सर, त्या स्ट्रीट लाईटचे साधारणतः 300-400 बल्ब होते पडलेले. मी सहज एक बल्ब घेतला आणि लावून पाहिला, तो लागला. चालू होता. मी म्हटलं हे काय आहे? त्याने सर खराब आहे, पण मग इथं चालू आहे. म्हणजे अनेक वेळा ते मग मी काय केलं, सुनील राऊत म्हणून एक इलेक्ट्रिशियन होता, त्याला ते सगळे बल्ब दाखवले. तो म्हणे सर याच्यातली जवळजवळ 90% बल्ब चालू आहे म्हणे. फक्त एक सिंगल एक टच द्यायचा आहे, पुढं स्क्रू ढिला झाला आहे असं. म्हणजे त्यावेळेची सर 2-3 लाखाची बचत ते बल्बमधून सुद्धा झाली. आणि सर दुसरं असं की अंगणवाडीचे जे आहे, इथं अंगणवाड्या आहे 10-12, त्या अंगणवाड्यांच्या हे जे लहान मुलं येतात त्यांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी आपण प्रथमच निर्मलताई गुंजाळ आणि मी, निर्मलताई गुंजाळ सरपंच होत्या, आणि आम्ही ठरवलं बघ काय करायचं. हे अंगणवाडीचे जे लहान मुलं आहेत त्यांना पाण्यासाठी मग आम्ही वॉटर फिल्टर दिलं. प्रत्येक अंगणवाडीमध्ये आम्ही वॉटर फिल्टर दिलं. काही ठिकाणी डिजिटल TV दिला. त्याच्यानंतर बसण्याचं सामान दिलं. जे त्यांना ते शिदा दिला जातो, पोषण आहार दिला जातो, त्यासाठी ताटं, हे सगळ्या गोष्टी. आणि जिल्हा परिषद शाळेसाठी किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून गणवेश सुद्धा वाटले. गोरगरीब लोकांना गणवेश वाटले, SC-STच्या लोकांना आणि एक अजून ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला एक जी काम करण्याची जी संधी मिळाली ती म्हणजे गवलदारा म्हणून जो भाग आहे, त्या गवलदाऱ्यामध्ये एक ठाकर वस्ती आहे. आणि त्या ठाकर वस्ती कधीच लाईट नव्हती सर. गेले अनेक वर्षापासून त्या लोकांनी लाईट पाहिलेली नव्हती. मी मग त्यावेळेस लाईट नेणं सुद्धा तिथं अवघड होतं. डोंगरात हो, डोंगरावरच आहे त्यांचं. एका टेकडीवर त्यांची तिथं ठाकरांची 20-25 घरं आहे. आणि मग तिथं काय करावं, मग सोलर लॅम्प तिथं त्यांना पहिल्यांदा दिला. सोलर लॅम्प दिल्यामुळे एक वेगळं तिथं चैतन्य निर्माण झालं. त्याच्यानंतर पाण्याची एक जी समस्या होती, तर पाणी नळ कनेक्शन तिथं जाऊ शकत नव्हतं त्यावेळेस. तर मग त्यासाठी एक 5,000 लिटरची त्यांना पाण्याची टाकी दिली आणि ते टँकर तिथं जाऊन त्या टाकीमध्ये भरून द्यायचं. आणि त्या निमित्तानं त्यांना पाहिलं. त्यानंतर सर आपण त्यांच्यासाठी पूर्ण गवलदारा असेल, राऊतमाळा पश्चिमेकेचा सगळ्या ठिकाणी आपण स्ट्रीट लाईट दिली. साधारणतः 160 पोल आपण त्यांच्यासाठी स्ट्रीट लाईट दिली. पश्चिमेकडील इकडचं साईनगर असेल, इंद्रायणनगर असेल, त्या ठिकाणी आपण गटार योजना केली. कॉन्क्रिटीकरणचे रोड केले सर आपण त्या ठिकाणी. आणि अजूनही पहा सर, इंद्रायणी कॉलनीमध्ये तुम्ही जाऊन बघा, अजूनही जो आपण रोड केलेला आहे त्या रोडला खाच सुद्धा नाही अजून. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हो, म्हणजे गेली 15 वर्ष होऊन गेले, अजूनही त्याला काहीच रिपेअरिंगचा प्रश्न नाही. इतके चांगले रस्ते त्यावेळेस आपण केले. हो. आणि सर अजून जी पाईपलाईन केली त्यावेळेस वेस्ट वॉटर जे निघत होतं, ते वेस्ट वॉटर पुन्हा चांगलं व्हावं किंवा पिकांना ते योग्य पाणी व्हावं म्हणून वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण त्यावेळेस सुरू केलेला आहे. तो सुद्धा त्या शेततळ्याच्या पाठीमागं आपण ते पाणी कलेक्शन करून तो सुद्धा आपण त्यावेळेस केलेला आहे. अशा अनेक योजना त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि लोकांना दारिद्र्यरेषेमधील घरे असतील, इंदिरा आवास असेल, त्यानंतर अनेक जे वैयक्तिक लाभाच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी स्कीमा राबवलेल्या आहे. वैयक्तिक लाभाच्या काही जे दारिद्र्यरेषेखाली लोक असतील, गरजू असतील, दिव्यांग असतील, अपंग असतील, त्यांच्यासाठी आपण काही म्हणजे टपऱ्या म्हणा, व्यवसाय करण्यासाठी टपऱ्या, कुणाला रिक्षा, कुणाला काय, अशा पद्धतीनं त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा आपण खूप चांगलं काम केलं. आणि जी ग्रामपंचायतची तुम्हाला जसं इमारत दिसते आज जी भव्य इमारत आहे, ती त्यावेळेस ती इमारत करण्यात सुद्धा नक्की सर, ते भाग्य आम्हाला लाभलं सर. नाही, आता तुम्ही सगळ्या प्रश्नांवर आपण हे केलं. एक मूलभूत प्रश्न आहे, शासनाच्या स्कीम देखील आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जे आता स्कीमचं वगैरे सांगितलं, तर त्याला कुशल राजकारणी जर असेल तर प्रशासन हलतं. त्याचं ते उदाहरण आहे. शेगड्या आल्यात, मग त्या जपून ठेवा, अमकं आहे ते पडू द्या, ते वाटायलाच नको. हे प्रशासनाचा थोडासा हलगर्जीपणा असतो. पण ते प्रशासन जर हलवायचं असेल तर बाळासाहेबांसारखे राजकारणी तिथल्या
वरच्या खुर्चीवर असले पाहिजेत, याच्यात दुमत असता काही कामं नाही. अ, ग्रामपंचायतीच्या अनेक प्रश्नांविषयी आपण बोललो, ते सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्नही वाखाणण्यासारखे आहेत. वृक्षारोपण नावाची जी योजना आहे आणि पर्यावरण जपण्यासाठी जे काही सरकार प्रयत्न करत आहे, तर त्या पातळीवर तुमच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय उपक्रम झालेत? हो, नक्की सर. आपण त्यावेळेस वृक्ष संवर्धनासाठी अनेक झाडे लोकांना दिली होती. आवळ्याची झाडे असेल, फळझाडे असेल, शोची ग्रामपंचायतीच्या सगळ्या रोडला आपण हे केलं होतं, वृक्षारोपण केलं होतं. मळ्या-तळ्यामध्ये शाळेतल्या मुलांना सुद्धा आपण ती रोपं वाटली होती, जेणेकरून वृक्षारोपण होईल आणि त्यातून निश्चितच एक चांगलं होईल. त्याच्यात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सर मी प्रवरा नदी जी आहे, हं. प्रवरा नदीवर जे प्रदूषण करतात, केस कापणं किंवा तिथं वेगवेगळे पत्तरवळ्या वगैरे ज्या आहे, कचरा करतात, तर ती कचरा उचलण्याचं प्रवरा नदीवर सुद्धा आपण काम केलेलं आहे. एक स्वच्छ नदी असावं. निर्माल्य सुद्धा आपण मी कधीच हे करत नाही. गणपतीच्या हो, वेळेस जमा करू. गणपतीचं सुद्धा निर्माल्य आपण नदीत टाकत नाही. चांगलं आहे. उपक्रम खूपच चांगला आहे. पण बाळासाहेब, तुमच्या कामाची एवढी धडाडी आहे, हे सगळ्या सगळ्या अंगांना स्पर्श केलेला आहे तुम्ही आणि सगळ्या प्रकारची कामं अतिशय हिरिरीनं, धाडसानं केलेली आहेत. प्रश्न असा आहे, की आता म्हणजे तुम्ही ठरवा ते, गुलेवाडी मर्यादित राहायचं, की हे तुमचं काम अजून व्यापक परिसरामध्ये, व्यापक गावांमध्ये, जिल्हा पातळीपर्यंत जावं, तिथपर्यंत कामाची तुम्हाला संधी मिळावी, असं काही वाटतं? सर शेवटी कोणाला अपेक्षा असतेच, वाटतंच कुठेतरी जिल्ह्यात स्तरावर काम करावं, परंतु ती संधी सर्वसामान्य लोकांना जर दिली तर निश्चितच मला आवडेल, एवढंच माझं बोलणं आहे. हां. नाही, नाही. तुमचं हे सगळं काम पाहिल्यावर तुम्ही तुमची इच्छा असो नसो, पण मला तरी असं वाटतंय, की आता लोकच कदाचित मागणी करतील, की बाळासाहेबांनी या राजकारणात, व्यापक राजकारणात यावं आणि त्यासाठी मला वाटतं वरिष्ठांचे आणि तुमचे संबंधही चांगले आहेत. आहे. काँग्रेसच्या माध्यमातून तुमचं कामही चांगलं आहे. जाता-जाता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, की पतित पावन संघटनेपासून तुमची सुरुवात झाली. पतित पावन संघटना म्हटलं म्हणजे एक विशिष्ट विचारधारेची, परंपरावादी विचारधारेची, हिंदुत्ववादी विचारधारेची संघटना असं ते. आणि नंतर डायरेक्ट तुम्ही राजकारणात आलात तर डायरेक्ट काँग्रेसच्या माध्यमातूनच आलात. इकडं तर सर्व धर्म समभाव, सर्व व्यापकता हे कसं जुळवलं? सर तुम्ही म्हणता ते अगदी नक्कीच खरं आहे. त्यावेळेस एक युवावस्थेमध्ये असताना एक क्रीडा तिथं एक वेगळं शिकवलं जायचं, त्यामुळे ते आकर्षित झालं होतं. परंतु तिथं एक वेगळेपण जाणवलं आणि इकडं जे वारकरी संप्रदाय आहे आपल्याकडं, हं. तो वारकरी संप्रदायामध्ये सर्व आपण तिथं कोणताही जातीभेद, भेदाभेद, अमंगळ भ्रम म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहे, हं. तर त्या गोष्टी पाहिल्यानंतर काँग्रेस आणि वारकरी संप्रदाय हे काही वेगळे नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्व लोकांना घेऊन जायचे बरोबर. पुन्हा एका जातीपातीचं आपल्याला राजकारण करायचं नाही. म्हणूनच एक वेगळेपण मला तिथं जाणवलं आणि मग मी काँग्रेसकडे आकर्षित झालेलो आहे सर. म्हणजे तुमच्या या विचारधारेनं काँग्रेसला परत चांगले दिवस येतील असं वाटतं? नक्कीच सर, नक्कीच. हां. काय असतं, कोणताही विचार प्रवाह जसा रुजतो, तसा तो फोफावतही जातो आणि जितक्या वेगानं तो पसरतो, कदाचित तितक्या वेगानं त्याचे अनुयायी नंतर दूर जाऊ शकतात. त्यातलं योग्य, अयोग्य तपासायची जबाबदारी ही हितचिंतकांची असते, अनुयायांची असते आणि मग ते हे सगळं परिवर्तन घडत असतं. काँग्रेसच्या बाबतीत असं काही परिवर्तन घडलेलं आहे. 40 वर्षात त्यांनी म्हणजे काँग्रेसनं देशाला भरपूर दिलं. अनेक ज्या देशात सुई तयार होत नव्हती, त्या देशामध्ये IIT सारखे, एम्स सारख्या मोठ्या-मोठ्या संस्था उभ्या राहिल्या. भाकरा सारखी शेकडो धरणं उभी राहिली आणि एका समृद्धीच्या याच्याकडे वाटचाल चालू असताना मध्ये थोडासा विचार प्रवाह बदलला. जनतेलाही काय अपेक्षित आहे ते कळायला मार्ग नाही. अशा अवस्थेमध्ये बाळासाहेब ही खिंड लढवतायत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. बाळासाहेब, तुम्ही आलात आणि चर्चा केलीत त्याच्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर, धन्यवाद.